केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 2 दिवसांच्या तामिळनाडू दौऱ्यावर आहेत. एनडीए आघाडीच्या जागावाटपासंदर्भातील चर्चेत ते सहभागी होणार आहेत. भाजप कार्यकर्त्यांनाही संबोधित करणार आहेत. जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी दोडा इथं जैश ए मोहम्मदचा कमांडर आणि नेता सैफुल्ला याचं पोस्टर लावले, ज्यामध्ये नागरिकांना सैफुल्लाबद्दल माहिती देण्याचं आवाहन केलं गेलं. यूजीसीच्या नवीन मार्गदर्शक तत्वांनुसार दिल्ली विद्यापीठात गोंधळ झालाय. ब्राह्मण हा शब्द ऐकल्यानंतर महिला युट्यूबरला घेरण्यात आलाय. बारामतीतील सहयोग निवासस्थानी सुनेत्र पवारांनी विविध भागातून आलेल्या नागरिक पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. उपमुख्यमंत्र्यांनी उपस्थितांच्या समस्यांनी प्रलंबित प्रश्नांबाबत माहिती जाणून घेतली. उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर सुनेत्र पवार आता राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष होणार का, अशा चर्चा रंगल्यात. या संदर्भात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी मोठं वक्तव्य केले. सुनेत्र पवार राष्ट्रवादीचे अध्यक्ष होणार आहे, त्याबाबत निर्णय झालाय असं सुद्धा त्यांनी म्हटलंय. उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार यांची राजकीय सल्लागार नरेश अरोरांसोबत बैठक पार पडली. बैठकीला पार्थ पवार आणि जय पवार यांची देखील उपस्थिती होती. या बैठकीत राष्ट्रवादी विलिनीकरणावर चर्चा झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी 24 तासात दिली. प्रफुल्ल पटेल विलिनीकरणावर बोलतात म्हणजे अमित शहा बोलतात, असा दावा खासदार संजय राऊतांनी केला. अजित पवार राष्ट्रवादीतून बाहेर पडण्यामागे अदृश्य शक्ती होती आणि ही शक्ती भाजप होती, असा आरोप राऊतांनी केला. मुंबई महापालिका निवडणुकीआधी माहोल तयार करून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी शिवसेनेसोबत हातमिळवणी केली. मात्र निकालानंतर मनसेने शिवसेनेत मतभेदांना तोंड फुटलं. त्यातूनच राज ठाकरे हे आपली नवी चाल ठरवण्याच्या भूमिकेत असल्याचं बोललं जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंकिता पाटील यांनी राज ठाकरेंची शिवतीर्थात भेट घेतली. पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत जिंकून आल्यानं शर्मिला ठाकरे यांनी ओवाळून अभिनंदन केलं. राज्यसभा लढवणार पवारांनी आपल्याला सांगितलंय, खासदार संजय राऊत यांनी दावा केला. विलिनीकरण झाल्यास भूमिका बदलू शकतात, असं वक्तव्य सुद्धा संजय राऊतांनी केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आठवड्यात दुसऱ्यांदा दिल्लीचा दौरा केला. दिल्लीत फडणवीसांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांची भेट घेतली. फडणवीस हे दावोस आर्थिक परिषदेसाठी स्वित्झर्लंडला गेलेले असताना नितीन नवीन यांनी दिल्लीत एका जंगी सोहळ्यात भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्र हाती घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जपानच्या वाकायामा प्रांताचे राज्यपाल याझाकी इझुमी यांची भेट झाली. यावेळी तंत्रज्ञान, उत्पादन आणि सेवा उद्योग अनेक क्षेत्रात सहकार्याबाबत चर्चा झाली. तसंच अफगाणिस्तानातील बामियानमधील गौतम बुद्धांच्या पुतळ्याची प्रतिकृती नागपुरात साकारली जाणार आहे, असं सुद्धा फडणवीसांनी सांगितलं. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यासह मनसैनिकांनी हिंदी भाषिकांविरुद्ध केलेल्या कथित द्वेषपूर्ण भाषणांचा तपशील सादर करा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं याचिकाकर्त्यांना दिलेत. भडकाऊ आणि प्रक्षोभक भाषणांप्रकरणी राज ठाकरेंच्या विरोधात फौजदारी खटला दाखल करण्याबाबत आदेश देण्याची विनंती करणाऱ्या याचिकेची मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अखंड यांच्या खंडपीठानं दखल घेतली आहे. वनमंत्री गणेश नाईकांनी पुन्हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना हल्लाबोल केलाय. नवी मुंबई महापालिका प्रशासनानं शाळा, उद्यानं आणि सामाजिक विकासासाठी सिडकोकडे मागितलेले भूखंड दलालांनी नगरविकास खात्याच्या मदतीने बिल्डराच्या खिशात घातल्याचा गंभीर आरोप नाईकांनी केला. गणेश नाईकांना नीलम गोरेंनी प्रत्युत्तर दिले. डोंगर फक्त करणाऱ्यांनी शिंदेंवर बोलू नये. शिंदेवरील आरोपानंतर गोरेंनी नाईकांना टोलाला लावला. पुणे महापालिकेच्या स्थायी समितीत महिला राज आहे. भाजपकडून 12 पैकी 8 जागांवर महिलांना संधी देण्यात आली. महापालिकेच्या तिजोरीच्या 6व्या हातात असलेल्या स्थायी समितीच्या सदस्यपदी भाजपानं महिला सभासदाला संधी दिली आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर निवडीची प्रक्रिया पार पडल्यानंतर महापालिकेच्या स्थायी समिती कमिटी निवडीकडे लक्ष लागलेलं आहे. दुसऱ्या आगामी सर्वसाधारण सभेत 16 सदस्याच्या स्थायी समितीच्या स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. लातूर महानगरपालिकेत महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक पार पडल्यानंतर आता सर्वांचं लक्ष समित्यांच्या निवडीकडे लागलेले. स्थायी समिती सभापती, विरोधी पक्षनेता आणि स्वीकृत नगरसेवकपदी कोणाची वर्णी लागणार याबाबत राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता निर्माण झाली. या निवडीचा अधिकृत कार्यक्रम लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. मेट्रो दुर्घटना प्रकरणी चौकशी करणार. चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल. मुलुंड मेट्रो दुर्घटनेवर MMRDAनं ही माहिती दिली आहे. मुंबईतील मुलुंड भागात मेट्रो बांधकामाचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला. या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केले. मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत जाहीर केली. मुंबईच्या महापौर ऋतू तावडेंनी मुलुंड मेट्रो दुर्घटनास्थळाची पाहणी केली. अपघाताची माहिती मिळताच तावडेंनी तातडीनं घटनास्थळी दाखल होत पाहणी केली. मेट्रोच्या कामात 100% निष्काळजीपणा दिसत असून दोषींवर कारवाई होणार असल्याचं ऋतू तावडेंनी म्हटलंय. मुख्यमंत्र्यांना संपूर्ण माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी चौकशीचा आदेश दिलेत. मेट्रो दुर्घटनेवर आमदार कोटेचा यांनी माहिती दिली आहे. मुलुंडमधील मेट्रो अपघातावरून आदित्य ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधलाय. सरकार या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकणार का, असा सवाल आदित्य ठाकरेंनी विचारला. राज्यात निकृष्ट दर्जाची कामं होत आहेत. कंत्राटदारावर कारवाई करा. मुलुंड मेट्रो अपघातावर शशिकांत शिंदेंनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबईतील चर्नी रोडच्या पुलासाठी भाजप आक्रमक झाली. धोकादायक पूल पाडून 4 वर्ष झाली असं असूनही नवीन उड्डाणपूल उभारणीला विलंब होत असल्यानं भाजपचे नेते कार्यकर्ते आक्रमक झाले. मंत्री मंगल प्रभात लोढांसह भाजप नेत्यांनी यासाठी आंदोलन केलं. चंद्रपुरात पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात झाली. 215 पदांसाठी राज्यभरातून 20,683 उमेदवारांनी अर्ज केला. संपूर्ण तंत्रज्ञानाच्या साहाय्यानं पारदर्शकपणे भरती प्रक्रिया सुरू आहे. पुण्यात जिल्हा प्रशासनाकडून ॲग्री हॅकेथॉनचं आयोजन करण्यात येणार आहे. 15 मे ते 17 मे कालावधीत या स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार आहे. पुणे शहर आणि परिसराला कृषी क्षेत्रातील नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान विकासाचं हब बनवण्यासाठी ॲग्री हॅकेथॉनचं आयोजन करण्यात आलं. अकोल्यात स्पाईक स्पीड ब्रेकर बसवण्यात आलेत. मात्र हेच काम झाल्यामुळे अवजड वाहनांचा भार सहन न झाल्यानं लोखंडी पत्रा दबला गेला. त्यामुळे अनेक वाहनांचं नुकसान झाल्यानं तात्काळ हे स्पीड ब्रेकर हटवण्यात आले. भिवंडीतील कोशिंबीत महाशिवरात्रीनिमित्त हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आले. हरिपाठ, भजन कीर्तन आणि शिवपुराण या धार्मिक कार्यक्रमही इथं पार पडलेत. मागील 30 वर्षापासून कोशिंबीत महाशिवरात्र उत्साहात साजरी केली जाते. पालघरच्या दापोलीतील रेणुका माता मंदिर उत्सवाला सुरुवात झालेली. उत्सवात हजारो भाविकांनी मातेचं दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी भाविक वैभव संख्ये यांनी 5 किलो वजनाचा चांदीचा मुकुट रेणुका मातेला अर्पण केला. नाशिकचं त्र्यंबकेश्वर मंदिर महाशिवरात्रीनिमित्त सलग 41 तास खुलं राहणार आहे. 14 ते 16 फेब्रुवारी दरम्यान सर्व व्हीआयपी दर्शन बंद ठेवले जातील. 15 फेब्रुवारी पहाटे 4 ते 16 फेब्रुवारी रात्री 9 वाजेपर्यंत दर्शन सुरू राहणार आहे. संभाजीनगरच्या घृष्णेश्वराचं महाशिवरात्री दिवशी गाभाऱ्यातून दर्शन घेण्यात येणार आहे. भाविकांची गर्दी लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी गाभारा दर्शन बंद केलं होतं. मात्र यानंतर भाविकांमध्ये नाराजी पसरल्यामुळे आता पुन्हा गाभारा दर्शन सुरू करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी संत सेवालाल महाराजांची 287वी जयंती साजरी करण्यात आली. या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. सेवालाल महाराजांच्या पालखीची नगर प्रदक्षिणाही काढण्यात आली. पुढील 8 दिवस हा धार्मिक कार्यक्रम चालणार आहे. नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव तालुक्यात गाळणे वन विभागाच्या जमिनीवर तसंच ऐतिहासिक गाळणे किल्ला परिसरात परधर्मीयांनी अतिक्रमण केल्याचा आरोप होतो. हे अतिक्रमण तातडीनं हटवावं अशी मागणी सकल हिंदू समाजानं तातडीनं केली. जर 7 दिवसात कारवाई न झाल्यास आंदोलन छेडू असा इशारा सकल हिंदू समाजानं दिला. सोलापुरात कोणापुरे चाळ परिसरातील रस्ता दुरुस्तीच्या निकृष्ट कामाच्या विरोधात युवकाचं अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. पाईपलाईनच्या कामानंतर निकृष्ट दर्जाचा रस्ता बनवला जात असल्याचा आरोप करण्यात आला. संबंधित रस्ता चांगल्या दर्जाचा न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला. संगमनेरमध्ये तरुणाचा संशयास्पद मृत्यू झालेला आहे. काही लोकांनी त्याच्या दुचाकीला धडक देऊन त्यालाच बेदम मारहाण केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. मृतदेह घेऊन नातेवाईकांनी संगमनेर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडला. मुंबईतील दादर रेल्वे स्थानक परिसर फेरीवाला मुक्त करण्यात आलेला आहे. मुंबई महापालिकेने दादर रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांविरोधात धडक कारवाई केली. महापालिकेने केलेल्या धडक कारवाईमुळे दादर स्थानक परिसरानं मोकळा श्वास घेतलाय. मुंबई महापालिकेच्या नवनिर्वाचित महापौर ऋतू तावडेंनी मुंबईच्या वर्दळीच्या भागातील बेकायदा स्टॉल आणि फेरीवाल्यांवर कारवाई करण्याचा पवित्रा घेतला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची आचारसंहिता संपताच महापालिकेनं निविदांचा धडाका लावला. गेल्या महिनाभरात महापालिकेनं सुमारे 600 कोटी रुपये खर्चाच्या 361 निविदा काढल्यात. तर त्यापैकी 355 निविदा सध्या प्रत्यक्ष प्रक्रियेत आहेत. म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या सोडतीतील घरांना प्रचंड मागणी असून घरांच्या सोडतीकडे इच्छुकांचं लक्ष लागलेलं. या वर्षात सोडत काढण्याचा निर्णय घेऊन मुंबई मंडळ कामाला लागले. किमान 5000 घरांची सोडत काढण्याचा निर्णय मंडळानं घेतलेला आहे. इन्कम टॅक्स रिटर्न भरणं आता आणखी सोपं होणार आहे. येत्या 1 एप्रिल 2026 पासून नवीन इन्कम टॅक्स लागू होणार आहे. या नव्या नियमामुळे टॅक्स सिस्टमला सोपं, स्पष्ट आणि सर्वसामान्यांना ITR सोप्या भाषेत समजायला हवं यासाठी प्रयत्न करण्यात आले. सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयातील न्यायमूर्तीच्या विरोधात तक्रारी प्राप्त झाल्यात. गेल्या 10 वर्षात न्यायमूर्तीच्या विरोधात 8000 तक्रारी प्राप्त झाल्यात. अर्जुनाराम मेघवाल यांनी लोकसभेत ही माहिती दिली. इंडी पासपोर्ट इंडेक्सची आकडेवारी नुकतीच जाहीर झाली आहे. ऑन पेपर या रँकिंगमध्ये भारताची स्थिती काहीशी सुधारली. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत भारतीय पासपोर्ट असलेल्या नागरिकांना आता व्हिसा फ्री प्रवेश मिळणाऱ्या देशांची संख्या कमी झाली. मुंबई महानगर क्षेत्रात जलमेट्रो सेवा सुरू करण्याच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आलेलं आहे. या प्रकल्पाचा सविस्तर अहवाल तयार करण्यासाठी कोची मेट्रो रेल लिमिटेड यांची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ही सल्लागार कंपनी 10 नवीन जलमार्गाचा सविस्तर आराखडा सागरी मंडळाला सादर करणार आहे. कांजूरमार्ग येथील 15 हेक्टर जमिनीवर मेट्रो 6चा डेपो बांधण्याचा MMRDAचा मार्ग मोकळा झाला. उच्च न्यायालयाने या जमिनीवर मालकी हक्काचा दावा करणारी याचिका फेटाळली. न्यायालयाच्या निर्णयामुळे स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी या मेट्रो 6च्या डेपोचा मार्ग मोकळा झाला. पुणे महानगर परिवहन मंडळाकडून जादा बस सेवेचं नियोजन करण्यात आलेलं आहे. महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन हे नियोजन केलं. निळकंठेश्वर, बनेश्वर आणि गोरावेश्वर या प्रमुख शिवमंदिरांना जाण्यासाठी जादा बस सोडण्यात येणार आहे. मुंबई ते प्रयागराज मार्गावर 44 साप्ताहिक विशेष रेल्वे गाड्या सुरू होणार आहेत. या गाड्यांचं आरक्षण उद्यापासून सुरू होईल. होळी आणि उन्हाळी सुट्ट्याच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सोयीसाठी हे नियोजन करण्यात आलं.
उच्च शिक्षण शिष्यवृत्ती योजनेची जाहिरात अद्यापही प्रसिद्ध करण्यात आली नाही, त्यामुळे शेकडो विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या प्रतीक्षेत आहेत. सारथीच्या दिरंगाईमुळे गुणवंत विद्यार्थ्यांसमोर आर्थिक संकट आलं. येत्या 1ली ते 8वीच्या 41 विद्यार्थ्यांना मोफत शाळेचं दप्तर देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. या योजनेसाठी 165 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली. सीबीएसई बोर्डाच्या 10वी-12वीच्या उत्तरपत्रिका शिक्षकांना हातात देण्याऐवजी संगणकाच्या स्क्रीनवर तपासण्याला दिल्या जाणार आहेत. उत्तरपत्रिका संगणकावर तपासून तिथेच गुण देण्यात येतील. त्यासाठी विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या उत्तरपत्रिका स्कॅन केल्या जाणार असून त्या तपासणीसाठी डिजिटल पोर्टलद्वारे शिक्षकांना दिसणार आहेत. आश्रम शाळांमधील 100 विद्यार्थ्यांना आता भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची सफर घडवण्यात येईल. विज्ञान प्रेरणा अभियानात चांगली कामगिरी करणाऱ्या विविध आश्रम शाळांमधील विद्यार्थ्यांना सफर घडवण्यात येणार आहे. 15 ते 20 फेब्रुवारी दरम्यान या सहलीचं आयोजन करण्यात आलं. दंत महाविद्यालयातील सिम्युलेटर सुरू होण्यापूर्वी बंद अवस्थेत आहे. तब्बल 4 कोटी 32 लाखांची यंत्रणं 9 महिन्यांपासून धुळखात पडून आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या क्लिनिकल प्रशिक्षणावर परिणाम होत असल्यानं उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं याबाबत गंभीर दखल घेतली आहे. बोगस प्रमाणपत्राच्या आधारे शालार्थी आयडी बनवून शासनाचं तब्बल 1,24,69,000 रुपयाचं अनुदान लाटल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली. माजी मुंबई शिक्षण मंडळ विभागीय आयुक्त आणि 5 शिक्षकांसह एकूण 19 जणांविरोधात वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सीईटी नोंदणीसाठी आधार प्रमाणीकरण आणि अपार आयडी अनिवार्य असण्याची अट शिथिल करण्यात आली आहे. आता उमेदवारांना तांत्रिक अडचणी किंवा इतर वैध कारणामुळे आधार आणि अपार प्रमाणीकरण पूर्ण न करता अर्ज भरता येणार आहे. छत्रपती संभाजीनगरातील जैतापुरात विद्यालयात 12वीच्या पेपरला पहिल्याच दिवशी सामूहिक कॉपीचा प्रकार उघड झालाय. मात्र संबंधित विद्यालयातील शिक्षकावर शिक्षण विभागानं आदेश देऊनही कारवाई झाली नाही. तर त्यामुळे या प्रकरणी शिक्षण संस्थाचालकावरच गुन्हे दाखल करण्याचे आदेश शिक्षण आयुक्तांनी दिले. भंडारा जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या शाळांमध्ये 876 शिक्षकांची पदं रिक्त आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होतं. या रिक्त पदांची विशेष मोहिमेद्वारे तात्काळ भरती करण्याची मागणी करण्यात आली. सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसमध्ये साप आढळले, त्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं. सोलापूर स्थानकावर या सापाला पकडण्यात आलं. ट्रेनच्या शौचालयात साप ठेवणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली. पुण्याच्या आंबेगावातील नागपुरात बिबट मादीला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलेलं आहे. तर वन विभागानं लावलेल्या पिंजऱ्यात भर दिवसा हा बिबट्या जेरबंद करण्यात आला. या बिबट्याची रवानगी माणिकडोह बिबट निवारण केंद्रात करण्यात आली. जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनीत पार्किंगमध्ये भीषण आग लागलेली आहे. तर आगीत 20 दुचाकी जळून खाक झाले. अज्ञात माथे फिरून गाड्या पेटवून दिल्याचा संशय व्यक्त केला जात असून पोलीस तपास करत आहेत. भिवंडीत 18हून अधिक गुन्हे दाखल असणाऱ्या 9 जणांना अटक करण्यात आली आहे. 2 दरोडेखोर आणि चोरीच्या वस्तू खरेदी करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली. आरोपीकडून 10 लाखांचे दागिने आणि मोबाईल फोन जप्त करण्यात आले. नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा परिसरातून मंदिरातून दानपेटी चोरणाऱ्या चोरट्याला अटक करण्यात आली. आरोपीकडून 16,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतलं. पालघरच्या दांडीपाडा येथील अनधिकृत बांधकामावर महसूल विभागानं धडक कारवाई केली. तहसीलदाराकडे अनधिकृत बांधकाम विरोधात स्थानिकांकडून तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यानंतर महसूल विभागानं पोलीस बंदोबस्तात ही अतिक्रमणावर तोडक कारवाई केली. सायबर गुन्हेगारांनी डिजिटल अरेस्ट नावाच्या फसवणुकीदरम्यान 54,000 कोटी रुपयांहून अधिक रक्कम उकळली आहे. एप्रिल 2021 ते नोव्हेंबर 2025 या कालावधीत देशातील नागरिकांकडून 54,000 कोटी रुपयांहून अधिक रक्कम उकळली. सुप्रीम कोर्टाने या फसवणुकीला पूर्ण दरोडा आणि लूट म्हणून संबोधलं आहे. छत्रपती संभाजीनगरात उत्पादन शुल्क विभागाच्या पथकानं कारवाई केली. समृद्धी महामार्गावर अवैध मद्याची वाहतूक केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. या कारवाई 7,52,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुण्यात आरटीओनं बेशिस्त वाहन चालकावर कारवाई केली. आरटीओकडून 3,600 वाहन परवाने निलंबित करण्यात आले. सिग्नलचं उल्लंघन करणं, निर्धारित वेगापेक्षा अधिक वेगानं वाहन चालवणं, विविध गुन्ह्यांसंदर्भात ही कारवाई केली आहे. राज्यात रस्ते अपघातात दुचाकीस्वारांचे सर्वाधिक मृत्यू झालेत. राज्यात एकूण 36,450 पेक्षा जास्त अपघात झालेत. त्यात 15,549 नागरिकांचा मृत्यू झाला.